मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, आपले OCMचे पहिले 2 धडे झालेले आहे. आज आपण तिसरा धडा सुरू करणार आहोत. शासन आदेशानुसार यावर्षीसुद्धा आपला 25% अभ्यासक्रम कमी झालेला आहे. त्यामुळे जो मागच्या वर्षी अभ्यासक्रम 25% कमी झाला होता तोच यावर्षी पण कमी झालेला आहे. पण आपल्याकडे अजून त्याची प्रत आलेली नाही. तरीसुद्धा या धड्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी उद्योजकाचे गुण, यशस्वी उद्योजकाचे गुण हा भाग कट केलेला होता. त्यामुळे तो आज आपण शिकणार नाही आहोत. जो भाग कट केलेला आहे किंवा जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्याची यादी तुम्हाला नंतर सविस्तर कळवण्यात येईल. तर आज आधी आपण तिसरा धडा सुरू करूया, उद्योजकतेचा विकास. आता उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप. उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय. जर तुम्हाला उद्योजक म्हणून, एक व्यापारी म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला वेळेची अट पाळावी लागणार नाही. तुम्हाला कधीही कुठल्याही वेळी काम करावं लागेल. याच वेळेत मी काम करेल, एवढ्याच वेळ काम करेल, अशा पद्धतीची बंधनं तुम्हाला घालता येणार नाही. संपूर्ण वेळ तुम्ही व्यवसाय करणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही तुमचा पूर्ण वेळ व्यवसायाला दिला पाहिजे. त्याचबरोबर समर्पण आणि कष्टाची सुद्धा आवश्यकता उद्योजक होण्यासाठी आवश्यक असतं. जो व्यक्ती उद्योजक असतो त्या व्यक्तीकडे सृजनशीलता असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तो जोखीम पत्करणारा असला पाहिजे. आता आपल्याला उद्योजक म्हटलं की त्याला उत्पादनाचा चौथा घटक असं म्हटलं जातं. हा उद्योजक चौथा घटक जरी असला तरी तो रोजगाराच्या संधी निर्माण करतो आणि राष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणून ओळखला जातो. तर कोणत्याही देशाची विकासाची भूमिका बघत असताना किंवा विकास बघत असताना उद्योजक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तर आता आपल्याला याच उद्योजकाविषयी किंवा याच उद्योजकतेविषयी माहिती घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण त्याचा थोडक्यात इतिहास बघूया किंवा त्या संबंधीची पार्श्वभूमी आधी आपण अभ्यासूया. 16व्या शतकाच्या प्रारंभी किंवा 16व्या शतकाच्या सुरुवातीला उद्योजक हा शब्द लष्करी आरमारामध्ये, म्हणजे फौज फाटा किंवा लष्कर जिथे असतं त्या ठिकाणामध्ये जे अधिकारी असतात, अग्रगण्य पुरुष असतात, अशा अधिकाऱ्यांसाठी फ्रेंच नागरिकांनी उद्योजक हा शब्द वापरला होता. त्यानंतर 1700 मध्ये कंत्राटदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, स्थापत्य विशारद म्हणजे बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी सुद्धा उद्योजक हा शब्द वापरला गेला. त्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन्टेलॉन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृती यासाठी उद्योजक हा शब्द वापरला. आणि त्यानंतर 1848 मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापन करणारा असं वर्णन केलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने इसवी सन 1600च्या शतकापासून उद्योजक हा शब्द आपण वापरात आणलेला आहे. सुरुवातीला 16व्या शतकामध्ये लष्करी आरमारामध्ये हा शब्द वापरला गेला. त्यानंतर 1700च्या सुमारामध्ये कॉन्ट्रॅक्टर किंवा सिव्हिल इंजिनियरसाठी हा शब्द वापरला गेला, म्हणजे बांधकाम व्यावसायिकांसाठी. त्यानंतर 18व्या शतकामध्ये फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतीसाठी उद्योजक हा शब्द वापरला. आणि 1848 मध्ये परत अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकता म्हणजे खाजगी उद्योग स्थापन करणारा याचा अर्थ उद्योजक म्हणून त्यांनी घेतला. म्हणजे अशा पद्धतीने उद्योजकतेच्या अनेक संज्ञा किंवा संकल्पने किंवा अर्थ वेगवेगळ्या शतकात वेगवेगळे होत गेले. मग आता अर्थशास्त्रज्ञांकडे उद्योजक किंवा उद्योजकता या संबंधी अशी कोणतीही सुसंगत अशी व्याख्या नव्हती. उद्योजक हा शब्द एंट्राप्रेंड या फ्रेंच शब्दापासून आला आहे. एंट्राप्रेंडचा अर्थ काय? टू अंडरटेक. टू अंडरटेक म्हणजे काय? हाती घेणे. इंग्लिशमध्ये टू अंडरप्रेंड आणि अंडरटेक, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो तो म्हणजे हाती घेणे किंवा हातात घेणे. मग उद्योजक ही अशी व्यक्ती असते किंवा असा एक व्यक्ती आहे की जो व्यवसाय सुरू करतो आणि पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्यास तयार असतो. एखादा व्यक्ती पैसा कमवण्यासाठी व्यवसाय सुरू करण्याचं काम हाती घेतो. टू अंडरटेक म्हणजे कोणतंही काम हाती घेतो ते का घेतो तर पैसा कमवण्यासाठी, आणि त्यामध्ये जर नुकसान झालं किंवा त्यामध्ये जी काही जोखीम आहे ती पत्करण्यास तो तयार असतो. व्यवसाय आणि जोखीम या दोन्ही शब्द एकमेकांशी संबंधित आहे.
व्यवसाय किंवा जोखीम नसेल तर त्या व्यक्तीला उद्योजक म्हणून संबोधलं जात नाही. जो व्यक्ती व्यवसाय आणि जोखीम दोन्ही स्वीकारतो त्यालाच आपण उद्योजक असं संबोधत असतो. एखाद्या छोट्या व्यावसायिकाने किराणा दुकान जरी घातलं तरी तो उद्योजक असतो. लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला तरी तो उद्योजक असतो. किंवा मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स कंपनीचा संस्थापक असेल तरी तो सुद्धा उद्योजकच संबोधला जातो. एखादा छोटा स्थानिक भागामध्ये काम करणारा नळ कारागीर किंवा छोटी छोटी कामं करणारा प्लंबर फिटर जरी असेल तर तो सुद्धा उद्योजक म्हटला जातो. कारण तो पैसा कमवण्यासाठी कोणतं तरी काम हाती घेत असतो, स्वीकारत असतो, त्या संबंधीची जोखीम स्वीकारत असतो. तर असं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उद्योजक म्हटलं जातं. मग तो छोटं काम करू दे किंवा मोठ्या स्वरूपातली कंपनी स्थापन करू दे, जो व्यक्ती नफा कमवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी एखादं काम हाती घेतो आणि त्या संबंधीच्या जोखीमा स्वीकारतो त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. उद्योजकता म्हणजे एखादी व्यक्ती जोखीम घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होय. मी तुम्हाला आत्ताच उद्योजकाची व्याख्या सांगितलं की कोणतंही काम हाती घेतो त्या संबंधीची जोखीम स्वीकारतो त्याला उद्योजक म्हणतात. तर उद्योजकता म्हणजे काय की जी व्यक्ती जोखीम स्वीकारते, तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक युगामध्ये सक्षम होऊन व्यवसाय सुरू करते, ती व्यक्ती किंवा त्या प्रक्रियेला उद्योजकता असं म्हटलं जातं. मग आता उद्योजकतेच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या आपण बघूया वेबस्टर शब्दकोशानुसार. वेबस्टर शब्दकोशानुसारची व्याख्या काय आहे की उद्योजक एक अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तीच व्याख्या वेबस्टर शब्दकोशाने सांगितली आहे की जी व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार. तर ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार काय व्याख्या केलेली आहे? उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था संघटित करते, चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. जे सुरुवातीला सांगितलं तेच व्याख्येद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की जी व्यक्ती व्यवसाय सुरू करते, व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्र जमा करते म्हणजे संघटित करते आणि व्यवसाय चालवते, त्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते, तिला उद्योजक असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने थोडक्यात या सगळ्या विश्लेषणावरनं तुम्हाला उद्योजक म्हणजे काय सांगता येईल की जी व्यक्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करते, त्या संबंधी असणारी कोणतीही आर्थिक जोखीम स्वीकारायला तयार असते, तिला उद्योजक असं म्हटलं जातं. मग आता आपण उद्योजकाची वैशिष्ट्ये बघूया. आता उद्योजकाची वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की बौद्धिक क्षमता, इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी. बौद्धिक क्षमता म्हणजे काय तर उद्योजक हा सृजनशील असला पाहिजे. आता सृजनशील म्हणजे काय, त्याच्याकडची जी काही बुद्धिमत्ता आहे ती चांगली बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्याला व्यवसायामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याची क्षमता त्याच्याकडे ती असली पाहिजे. त्याचबरोबर परिस्थितीनुसार त्याला योग्य निर्णय घेता यायला पाहिजे, त्याला म्हणायचं बौद्धिक क्षमता. एखाद्या वेळेस अचानक असा काही प्रसंग निर्माण झाला तर तो उद्योजक अशा अडीअडचणीच्या प्रसंगी गोंधळून न जाता त्याला तत्परतेने निर्णय घेण्यात आला पाहिजे, त्याला म्हणायचं इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे. अचानक व्यवसायामध्ये आग लागली, चोरी झाली तर अशा संकटांना सामोरं जाताना किंवा अशा संकटांच्या वेळी कोणता निर्णय पटकन घ्यायचा हे त्याला सुचलं पाहिजे, त्याने रडत बसणं योग्य नाही, त्याला म्हणायचं बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे भविष्यातील दूरदृष्टी, फ्युचर फॉरसाईट. बाजाराच्या परिस्थितीबद्दल उद्योजकाकडे भविष्यातील दूरदृष्टी हा गुण असला पाहिजे की हे वैशिष्ट्य त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाह्य वातावरणामध्ये सतत बदल होत असतात, त्यामुळे बाह्य वातावरणाचं ज्ञान प्रत्येक उद्योजकाला असायला पाहिजे.
त्यामुळे बाजारातली परिस्थिती, बाजारातील बदलांची माहिती त्याला असणं आवश्यक आहे आणि त्या बदलानुसार किंवा परिस्थितीनुसार त्याला योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. वेळेवर कार्यवाही त्याने सुरू करणं अपेक्षित आहे. नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर जर काम केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपला व्यवसाय करायचा किंवा बाजारातली परिस्थिती कशी असेल त्याचा विचार करूनच त्याने आपले निर्णय घेतले पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कठोर परिश्रम, हार्डवर्क. उद्योजक कठोर परिश्रम करण्यास तयार असला पाहिजे. कोणताही उपक्रम सुरू करत असताना किंवा कोणतेही काम सुरू करत असताना त्याने वेळेला महत्त्व देऊ नये. कोणत्याही वेळेला काम करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रातली स्वतंत्रपणे त्याला हाताळणी करता आली पाहिजे. त्यामुळे तो नक्की यशस्वी होऊ शकतो. त्यांनी जर वेळेचं बंधन ठेवून काम करायचं ठरवलं तर तो यशस्वी होणार नाही. परिश्रमाला त्याने वेळेचं बंधन घालू नये. कुठल्याही वेळेला त्याचं काम करण्याची तयारी असली पाहिजे. आपल्या व्यवसायाला त्याने जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. त्यानंतर चौथं आहे ते म्हणजे तांत्रिक ज्ञान, टेक्निकल नॉलेज. उद्योजक जो व्यवसाय स्थापन करतो त्या व्यवसायाबद्दल त्याला जी काही तांत्रिक माहिती आवश्यक आहे ती असली पाहिजे. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया, त्यामध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान याबद्दल जर तो अद्ययावत असेल, याबद्दल जर त्याला संपूर्ण माहिती असेल तर त्याचं काम अडणार नाही. त्यामुळे आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायातल्या तांत्रिक गोष्टीबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल उद्योजकाला पूर्ण माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे संज्ञापन कौशल्य, कम्युनिकेशन स्किल. ग्राहक, पुरवठादार, धनको, कर्मचारी अशा अनेक व्यक्तींशी उद्योजकाचा संबंध येत असतो आणि मग त्याला आपली मतं, आपल्या कल्पना, आपल्या रणनीती स्पष्टपणे किंवा प्रभावीपणे मांडण्यास तो सक्षम असला पाहिजे. त्याला संदेश पाठवणारा किंवा संदेश स्वीकारणारा यामध्ये समन्वय साधता आला पाहिजे. अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी त्याचा संपर्क येत असल्यामुळे त्याचं संभाषण कौशल्य चांगलं असावं. त्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या संवादातनं, आपल्या संभाषणातनं आपलंसं करून घेता येणं त्याला अपेक्षित आहे. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल, संज्ञापन कौशल्य उद्योजकाकडे चांगलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर सहावं आहे ते म्हणजे उच्च आशावादी, हायली ऑप्टिमिस्टिक. म्हणजे उच्च आशावादी म्हणजे काय, तर उद्योजक हा नेहमी सकारात्मक विचाराचा असला पाहिजे. बाजारामध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी त्याचा आत्मविश्वास आणि आशावाद हा सकारात्मक असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीकडे त्याने एक ऑपॉर्च्युनिटी किंवा एक संधी म्हणून बघितली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता त्यांनी यशस्वीपणे त्याचा सामना करायला पाहिजे आणि आत्मविश्वासाने त्याला सामोरं जायला पाहिजे. त्यानंतर सातवं आहे जोखीम घेणे, टेक रिस्क. व्यवसाय म्हटलं की त्याच्या जोडीला जोखीम आलीच, म्हणून कोणत्याही जोखीमीला, कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी प्रत्येक उद्योजकाकडे असली पाहिजे. त्याला नेहमीच नवीन आणि अधिकाधिक संधीच्या शोधामध्ये तो असतो. त्यामुळे त्याबरोबर येणाऱ्या जोखमींचाही त्याने विचार केला पाहिजे. कोणत्याही जोखमीला त्याने घाबरू नये किंवा त्याने संकटांना सामोरे जाण्यापासून दूर पळू नये. त्यामुळे जोखीम स्वीकारण्याची तयारी जर उद्योजकाकडे असेल तर तो यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर आठवा आहे तो म्हणजे आत्मविश्वास किंवा त्याला सेल्फ कॉन्फिडन्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक उद्योजकाकडे आत्मविश्वास असला पाहिजे. जर त्याच्याकडे आत्मविश्वास असेल तर तो कोणतेही ध्येय गाठण्यासाठी पुढे होऊ शकतो किंवा तो ते गाठू शकतो. स्वयंप्रेरणेने तो काम करू शकतो. कोणत्याही अडथळ्यांना तो सामोरं जाऊ शकतो, त्याचा सामना करू शकतो. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाकडे दृढ आत्मविश्वास असणं अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण उद्योजकाची वैशिष्ट्य बघितली. उद्योजकाकडे कोणती वैशिष्ट्य असावी? पहिलं बघितलं बौद्धिक क्षमता, दुसरं बघितलं भविष्यातील दूरदृष्टी, तिसरं कठोर परिश्रम, 4 तांत्रिक ज्ञान, 5 संज्ञापन कौशल्य, 6 उच्च आशावादी, 7 जोखीम घेणे, 8 आत्मविश्वास. अशी 8 वैशिष्ट्ये आपण इथे बघितलेली आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे यशस्वी उद्योजकाचे गुण. तर तो यावर्षी आपल्याला अभ्यासाला नाही, तो डिलीट केला आहे. म्हणजे 25% अभ्यासक्रमातनं तो
वगळलेला आहे, त्यामुळे त्याचा आत्ता आपण अभ्यास करणार नाही. जेव्हा आपल्याकडे ती लिस्ट येईल ती लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल. त्यानंतरचा पुढचा भाग आपण बघूया, उद्योजकाची कार्य. उद्योजकाची कार्य आत्ता आपण बघूया. उद्योजकाची कार्य काय आहे, तर पहिलं कार्य आहे उद्योजकाचं ते म्हणजे नाविन्य किंवा त्यालाच इनोव्हेशन असं म्हटलं जातं. उद्योजक हा मूलतः नाविन्यपूर्ण असावा. त्याला नवीन नवीन साधनं शोधता आली पाहिजे, नवीन उत्पादनं सादर करता आली पाहिजे, म्हणजे सतत त्याने नवीन गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये आपण सतत नवीन कसं काही करू शकू याचा विचार उद्योजकाकडे असला पाहिजे. म्हणजे उद्योजकाने नाविन्याकडे आपला कल ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे उद्दिष्टाचे निर्धारण. उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्ट निर्धारित करणं अपेक्षित आहे. प्राथमिक उद्दिष्ट, दुय्यम उद्दिष्ट यामध्ये फरक असू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार ती उद्दिष्ट तो बदलूसुद्धा शकतो. परंतु कोणताही व्यवसाय सुरू करत असताना आपल्या व्यवसायाची प्राथमिक दुय्यम उद्दिष्ट काय आहेत हे त्याने ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार त्याने आपला व्यवसाय केला पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. उद्योजकाला त्याच्या उद्योगातली उत्पादनं, सेवा, विपणन याविषयी वेगवेगळे मार्ग त्याला शोधावे लागतात. ग्राहकांची मागणी त्याने समजून घेतली पाहिजे. त्यानुसार त्याने सर्वेक्षण आणि संशोधन केलं पाहिजे की जेणेकरून त्याला बाजारपेठेमध्ये आपला माल योग्यरित्या पुरवता येईल किंवा बाजारपेठेचं त्याला चांगल्या पद्धतीने संशोधन करता येईल आणि ग्राहकाच्या मागण्या जरी वाढल्या तरी तो वस्तूचं योग्य प्रकारे पुरवठा करू शकेल. त्यामुळे बाजारपेठेचा विकास करायचा असेल तर त्याने उत्पादन सेवांचं विपणन योग्य पद्धतीने शोधून काढलं पाहिजे, ग्राहकांची मागणी समजून घेतली पाहिजे, त्यावर संशोधन केलं पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे आणि मग त्याचा विकास म्हणजे त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. त्यानंतर चौथा आहे नवीन तंत्रज्ञान. जागतिक विश्वामध्ये दररोज नवीन नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होते किंवा शोध लागत असतो. मग या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय उद्योजकाला असला पाहिजे. या नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवसायाची वाढ होते, व्यवसायाचा विकास होतो. नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवीन आणि वैज्ञानिक पद्धती वापरून व्यवसायाचा आपण विकास करू शकतो किंवा व्यवसाय आपण वाढवू शकतो. त्यामुळे उद्योजकाकडे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सदैव असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पाचवा आहे चांगले संबंध, गुड रिलेशन. संस्थेमध्ये किंवा कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असताना त्या कामकाजामध्ये किंवा वातावरण निरोगी राहणं अपेक्षित आहे. मग हे निरोगी वातावरण कधी राहील, जेव्हा तुमचे संबंध सगळ्यांशी चांगले असतील. कनिष्ठ असू दे, वरिष्ठ असू दे, हे प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येकामध्ये चांगले संबंध असणं अपेक्षित आहे. समन्वय ही यशाची गुरुकिल्ली असते. म्हणून व्यवसायामध्ये उद्योजकाचे प्रत्येक घटकाबरोबर चांगले संबंध असणं अपेक्षित आहे. त्यानंतर सहावं आहे निधीची उपलब्धता. उद्योजकाला आर्थिक संसाधनं शोधण्याची आवश्यकता असते. पुरेसं आणि सातत्यपूर्ण जर भांडवल तुम्ही व्यवसायाला नेहमी पुरवत असाल तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालतो. मग हे भांडवल व्यवस्थित पुरवावं यासाठी गुंतवणूकदाराशी चांगले आणि प्रामाणिक संबंध असतील तर तुम्हाला भांडवलाची कमतरता पडत नाही. म्हणून निधीची उपलब्धता व्यवस्थित आणि सतत व्हावी यासाठी गुंतवणूकदाराशी चांगले संबंध असले पाहिजे. आणि सातवा पॉईंट निर्णय घेणं, टेकिंग डिसिजन. उद्योजकाला उद्योगासंबंधी सतत निर्णय घ्यावे लागतात, पण ते निर्णय योग्य वेळेत योग्य घेणं अपेक्षित आहे. योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने प्रत्येक गोष्टीची साधक बाधक विचार करून चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे, पण तो निर्णय योग्य वेळेत घेणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण उद्योजकाची कार्य पाहिली. उद्योजकाची आपण कोणती कोणती कार्य पाहिली? पहिलं कार्य बघितलं आपण नाविन्य, इनोव्हेशन. सतत नवीन काहीतरी उद्योजकाने शोधलं पाहिजे, नवीन व्यवसायामध्ये बदल केले पाहिजे. त्यानंतर दुसरं आपण बघितलं उद्दिष्टांचे निर्धारण. उद्योजकाने व्यवसाय सुरू करत असताना आपली उद्दिष्ट ठरवली पाहिजे. आपले प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्ट काय आहेत हे उद्योजकाने आधी ठरवणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरं आपण बघितलं बाजाराचा विकास.
उद्योजकाने बाजारपेठांचा विकास करत असताना बाजारपेठेमध्ये उत्पादन आणि सेवांचं विपणन कसं आहे त्याचं सर्वेक्षण आणि संशोधन केलं पाहिजे. ग्राहकांची मागणी समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जर तुम्ही बाजारपेठा विकसित केल्या तर ग्राहकांच्या मागण्या वाढू शकतात. त्यानंतर चौथा आपण बघितलं नवीन तंत्रज्ञान. दररोज जे नवीन शोध लागतात, तंत्रज्ञानाची निर्मिती होते, त्याचा परिचय उद्योजकाला असला पाहिजे आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये केला पाहिजे. त्यानंतर पाचवा आपण बघितलं चांगले संबंध. व्यवसायामध्ये जर निरोगी वातावरण राहावं असं वाटत असेल तर उद्योजकाच्या प्रत्येक स्तरामध्ये चांगले संबंध असले पाहिजे. कनिष्ठ पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत उद्योजकाशी प्रत्येकाशी चांगले संबंध असले पाहिजे. चांगला समन्वय असला पाहिजे. जर समन्वय असेल तर ती यशाची गुरुकिल्ली समजली जाते. आणि सहावं बघितलं आपण निधीची उपलब्धता. व्यवसायामध्ये भांडवल हे प्रत्येक स्तरावर लागत असतं, त्यामुळे भांडवलाचा फ्लो व्यवस्थित राहावा यासाठी उद्योजकाचे गुंतवणूकदाराशी चांगले आणि प्रामाणिक संबंध असावे. त्यानंतर सातवा आपण बघितलं निर्णय घेणे. उद्योजकाची निर्णय क्षमता चांगली असावी. योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी घेतले पाहिजे. निर्णय घेताना चौफेर विचार केला पाहिजे. सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार करूनच निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाचे वैशिष्ट्य आणि उद्योजकाचे कार्य हा भाग आपण इथे संपवलेला आहे.